ज्या माणसाने 3 दिवस अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, तो रात्रभर आपली रुग्णवाहिका खांद्यावर ढकलत का फिरत होता? दामू ही सत्य घटना माणुसकीची नवी व्याख्या सांगते. मन सुन्न करणारी सत्य घटना. पुणे नाशिक हायवेवरच्या नारायणगाव बायपासला एक जुनी पत्रे निघालेली मारुती व्हॅन उभी असायची. त्यावर लाल रंगाने मोफत रुग्णवाहिका, फ्री ॲम्ब्युलन्स असं लिहिलेलं होतं. तिचा मालक होता दामू अण्णा, वय 60च्या आसपास. अंगावर मळका खाकी शर्ट, वाढलेली दाढी आणि हातात एक स्टीलचा डबा. दामू अण्णा हायवेवर थांबणाऱ्या गाड्यांच्या खिडकीवर टकटक करायचे. साहेब, 10-20 रुपये द्या हो, डिझेलला पैसे नाही. एखादा पेशंट आला तर गाडीत तेल नसतं. द्या हो धर्माच्या नावाने. लोक त्यांना शिव्या द्यायचे. ए हट, 10 रुपयाला पैसे मागतोयस का? मोफत सेवा लिहिली आहे आणि पैसे मागतोयस? नक्कीच धंदा मांडला याने. काही तरुण मुलं तर त्यांची चेष्टा करायची. काय अण्णा, आज किती जमा झाले? चालती का ही भंगार गाडी? का ढकलत न्यावी लागते? दामू अण्णा काहीच बोलायचे नाही. ते मान खाली घालून लोकांच्या शिव्या गिळून मिळालेले 10-20 रुपये गोळा करायचे आणि पंपावर जाऊन डिझेल टाकायचे. स्वतः चहासुद्धा प्यायचे नाहीत. एक दिवस रात्री 2 वाजता त्याच हायवेवर रोहित नावाचा एक श्रीमंत तरुण आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून सुसाट चालला होता. त्याला पार्टीला उशीर झाला होता. अचानक एका वळणावर रस्ता निसरडा असल्याने त्याची बाईक घसरली. रोहित 20 फूट लांब फरफडत गेला. त्याचं हेल्मेट फुटलं. डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्या. पायाचं हाड मोडलं होतं. तो रस्त्याच्या कडेला विवळत पडला होता.